वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। कठोपनिषद अध्याय 2 वल्ली 3 या उपनिषदाच्या अभ्यासाच्या अंतिम सत्रामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि आजच्या या अंतिम सत्राचा अभ्यास सुरू करण्याच्या पूर्वी कठोपनिषदातील श्री गुरु भगवान यमदेव, कठोपनिषदातील शिष्य नचिकेत, आदि शंकराचार्य, भगवान श्री कृष्ण आणि आपल्या सगळ्यांचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका आणि आपल्या आचार्य परमपूज्य मंदाताई गंधे या सर्वांना आपण विनम्र अभिवादन करू। या सर्वांच्या आशीर्वादाने, कृपेने आणि ईश्वराच्या भगवंताच्या इच्छेने उपनिषद अभ्यासाची ही शृंखला आपण सुरू केली होती आणि यातील पहिलं उपनिषद कठोपनिषद याच्या अंतिम सत्रामध्ये आज आपण आलेलो आहोत। कृष्ण यजुर्वेदीय उपनिषद आहे आणि यातील अध्याय 2 वल्ली 3 याच्यामध्ये आपण 12 आणि 13 मंत्रांचा अभ्यास मागच्या सत्रामध्ये केला होता। कठोपनिषदाच्या अंतिम वल्लीमधले हे 2 अतिशय महत्त्वाचे मंत्र आहेत आणि या 2 मंत्रांच्या मधून यमदेवांनी नचिकेताला आणि नचिकेताच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना श्रद्धेचं महत्त्व समजावून सांगितलं। या प्रांतामध्ये ज्या तत्वाची आपल्याला अनुभूती घ्यायची आहे ते तत्व इंद्रिय अगोचर आहे। मी देह नसून मी आत्मा आहे असं जेव्हा यमदेव नचिकेताला समजावून सांगतात ते आत्मतत्व दुर्दर्श आहे। दुर्दर्श म्हणजे दर्शन होण्यासाठी अतिशय कठीण, ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून त्याचं ज्ञान होणं शक्य नाही। 12व्या मंत्राची सुरुवातच अशी आहे की नैव वाचा न मनसा प्राप्तुम। वाचा म्हणजे वाणी, मनसा म्हणजे अंतःकरणाचा प्रतिनिधी असलेलं मन अथवा चक्षु म्हणजे ज्ञानेंद्रियांचा प्रतिनिधी, यापैकी कुठल्याही व्यावहारिक मार्गाने जसं आपण ज्ञान ग्रहण करतो, विचार करतो, तसा आत्मतत्वाबद्दल विचार करता येणं शक्य नाही, तसा आत्म्याचा अनुभव घेता येणं शक्य नाही। सामान्य बुद्धीच्या दृष्टीने जेव्हा आपण अशा मंत्रांचा विचार करतो, जेव्हा पहिल्यांदा आपण हे मंत्र ऐकतो तेव्हा सगळ्यात पहिली प्रतिक्रिया असते की मग असं असेल तर आत्मा नावाचं तत्व अस्तित्वातच नाही, कारण की आतापर्यंत आपलं जे काही ट्रेनिंग झालं आहे ते ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातूनच ज्ञान ग्रहण करण्याचं ट्रेनिंग झालेलं आहे। पहिल्यांदा जेव्हा आपण अशा एखाद्या पारमार्थिक ग्रंथाचा अभ्यास करतो तेव्हा असं काहीतरी इंद्रिय अगोचर तत्व आपल्या समोर येतं आणि एक इन्स्टंट रिॲक्शन, आपली प्रतिक्रिया अशी असते की मग असं जर असेल तर आत्मा नावाचं काही अस्तित्वात असणंच शक्य नाही। आणि आपल्या या मानसिकतेला थोडासा छेद देण्यासाठी आपला अभ्यास सुरू करताना, आपलं चिंतन सुरू करताना जी पहिली महत्त्वाची साधना आहे की अस्ति इति उपलब्धव्यः, कठोपनिषदातला फार महत्त्वाचा हा संदेश आहे की आत्मा नावाचं तत्व आहे असं गृहीत धरून अभ्यासाला सुरुवात करा। आत्मा नावाचं तत्व आहे असं गृहीत धरून साधनेला सुरुवात करा।
व्यवहारामध्ये सुद्धा आपण अशा अनेक गोष्टी असतात की ज्या पहिल्यांदा जेव्हा शिकतो तेव्हा त्याचं कुठलंही प्रूफ आपल्यासमोर नसतं. सगळ्यांनी आठवा की आपण लहान असताना शाळेमध्ये बायोलॉजीचे क्लासेस घेतले होते. त्याच्यामध्ये आपल्याला फोटोसिंथेसिस नावाची एक प्रक्रिया शिकवली होती. या फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये झाडाची हिरवी पानं दिवसा सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतात. त्याच्यानंतर काही केमिकल प्रक्रिया होऊन ग्लुकोज आणि ऑक्सिजन त्या पानांच्यामधून, त्या झाडामधून बाहेर पडतो. ही एक प्रक्रिया आपल्याला शिकवली गेली. लहानपणी जेव्हा आपण हे शिकलो तेव्हा आपल्याला कुठे माहिती होतं की हा ऑक्सिजन आहे, हा कार्बन डायऑक्साईड आहे. आपण ते डोळ्यांनी बघू शकत नव्हतो. आजही आपण हे डोळ्यांनी बघू शकत नाही. ज्ञानेंद्रियांनी आपल्याला या गोष्टी कळत नाहीत. कोणीतरी ही प्रक्रिया शोधली, कोणीतरी ती डॉक्युमेंट करून ठेवली, इतर लोकांनी ती व्हेरीफाय केली. या सगळ्यांच्या शब्दावर आपण विश्वास ठेवतो. फोटोसिंथेसिस जेव्हा आपण शिकतो तेव्हा किमान ऑक्सिजन नावाचं एक तत्व आहे, कार्बन डायऑक्साईड नावाचं एक तत्व आहे आणि हे जे काही शिकवतात ते असू शकतं. त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवून आपण ती प्रक्रिया शिकतो आणि नंतर ती व्हेरीफाय करता येते. हा जसा अप्रोच आपण व्यवहारात वापरतो, अगदी तसंच इथे परमार्थामध्ये अभ्यास सुरू करताना, साधना सुरू करताना आत्मा नाहीच किंवा तो मी असणं शक्य नाही अशा मानसिकतेतून अभ्यास सुरू केला तर आपण पुढे जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे आपल्याला जरी कळत नसेल, पटत नसेल, आपल्या इंद्रियांच्या कक्षेच्या हे पूर्णपणे बाहेर असेल तरी अस्ति इति उपलब्धव्यः, यमदेव सांगतात की आत्मा नावाचं तत्व आहे असं गृहीत धरून साधना करा. आणि असं जर गृहीत धरून साधना केली, असं जर गृहीत धरून आपण साधना केली तर तत्वरूपाने तो आत्मा उपलब्ध होतो, उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधी आत्मा आहे किमान एवढं मानणं अपेक्षित आहे. तो श्रद्धेचा पहिला स्तर आहे. आणि नुसतं आत्मा आहे असं मानून चालत नाही, तर त्या श्रद्धेचा क्रमविकास होणं अपेक्षित आहे. ही देखील गोष्ट आपण 13व्या मंत्रात बघितली होती की क्रमविकास, श्रद्धेच्या क्रमविकासाचे एकूण 4 स्तर आहेत. पहिला स्तर आत्मा नावाचं तत्व आहे. दुसरा स्तर श्रद्धेचा की ते आत्मा नावाचं तत्व जसं शास्त्रांमध्ये, प्रस्थानत्रयीमध्ये आणि संत वाङ्मयामध्ये सांगितलं तसंच आहे. श्रद्धेचा तिसरा स्तर सद्गुरूंची प्राप्ती, सद्गुरूंचा अनुग्रह आणि कृपा झाल्याशिवाय तो आत्मा मी आहे अशी अनुभूती मला येणार नाही. आणि श्रद्धेचा चौथा स्तर तो आत्मा मी आहे हे खरंच असणं शक्य आहे. हे सुरुवातीला श्रद्धेने गृहीत धरावं लागतं. जशी जशी साधना विकसित होईल, जसं जसं आपण इव्हॉल्व्ह होतो, अनुभवाच्या जवळ जातो, चित्तशुद्धी, चित्तशांती होते, तो ह्या शास्त्रामध्ये जे काही सांगितलं ते बरोबर आहे, योग्य आहे अशी खात्री पटते. आणि मग श्रद्धा नावाचं साधन एक अशी स्टेज येते की ते आपोआप गळून पडतं. मग मी आत्मा आहे किंवा आत्मा नावाचं तत्व खरंच आहे हे श्रद्धेवर स्वीकारण्याची नंतर गरज राहत नाही, कारण की नंतर आपण अनुभवाच्या जवळ पोचलेला असतो, अनुभव आलेला असतो. तेव्हा श्रद्धा हे साधन गळून पडतं. त्यामुळे या प्रांतामध्ये श्रद्धा शब्दाचा मुळात अर्थच असा सांगितला आहे की सत तत्वाचा धी म्हणजे बुद्धीमध्ये निश्चय करणं, याला श्रद्धा म्हणतात. आपल्याकडे ज्या शास्त्रकारांनी या आत्मतत्वाचा शोध घेतला, बोध घेतला, वेध घेतला, प्रत्यक्ष अनुभव घेतला, त्यांनी या आत्म्याचं सगळं वर्णन आणि त्या आत्म्याचा अनुभव घेण्याच्या प्रक्रिया या शास्त्र ग्रंथांमध्ये लिहून ठेवल्या आहेत. भारताच्या या परंपरेमध्ये अनेक संत महात्म्यांनी हा अनुभव घेतला आणि ते सगळे आपले अनुभव, अनुभवाच्या पश्चात स्थिती, अनुभव कसा घ्यायचा, या सगळ्या गोष्टी आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवल्या. आणि त्या संत महात्म्यांवर श्रद्धा, विश्वास ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये आपलं हित आहे. बघा, ज्या संतांनी, महात्म्यांनी, ऋषींनी हे एवढे मोठे मोठे ग्रंथ लिहिले, त्यांच्यापैकी कोणीही या ग्रंथातून त्यांना स्वतःला काहीतरी मिळवायचं म्हणून हे ग्रंथ लिहिले नाही, म्हणून हे अनुभव शब्दबद्ध केले नाहीत. अतिशय निस्वार्थी, निष्काम असे हे ऋषी, आपले संत महात्मे होते, अजूनही आहेत. त्यांच्या कृपेने आज आपण इथे बसून हा अभ्यास करतो आहोत. यांच्यापैकी कुठलेही ऋषी किंवा संत आम्हाला पेटंट हवं, कॉपीराईट हवा अशा प्रकारे प्रसिद्धीच्या अथवा पैसे मिळवण्याच्या मागे हे लागले नाही. आम्हाला ही नवीन कल्पना सुचली, तिला मोनेटाईज कसं करायचं, या पाठीमागे त्यांची धावपळ नव्हती. परंतु या
शास्त्राच्या आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून सगळ्यांचं हित व्हावं, सर्वेपि सुखिनः सन्तु, ही त्यांची मनापासून एक आपल्या कल्याणाची इच्छा होती, सर्वांच्या कल्याणाची इच्छा होती. म्हणून त्यांनी हे वाङ्मय आपल्याला उपलब्ध करून दिलं. त्यांच्यावर श्रद्धा ठेवू, विश्वास ठेवू आणि यमदेवांनी या ज्या मंत्रांमध्ये सांगितले त्या सगळ्या गोष्टींवर श्रद्धा ठेवून आपण या अंतिम श्लोकांचा अभ्यास आता सुरुवात करूया. 14व्या मंत्रामध्ये आपल्या संपूर्ण प्रबोधनाचं उपसंहार करताना यमदेव म्हणतात, यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येस्य हृदि श्रिताः अथ मर्त्यः अमृतो भवति अत्र ब्रह्म समश्नुते. मंत्राचा अर्थ आहे, यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा. यदा म्हणजे जेव्हा, ज्यावेळी, कुठल्या एका अशा विशिष्ट काळी नाही, परंतु ज्यावेळी प्रमुच्यन्ते कामा, काम म्हणजे इच्छा, मनातल्या सर्व कामना निवृत्त होतात. ज्यावेळी मनातल्या सर्व कामना निवृत्त होतात, यहा अस्य हृदि श्रिताः. कोणत्या कामना? की ज्या अस्य म्हणजे ह्याच्या हृदि श्रिताः, हृदयामध्ये आश्रय करून राहतात. हृदयाच्या आश्रयाला राहिलेल्या कामना जेव्हा पूर्णपणे निवृत्त होतात, अथ तेव्हा मर्त्यः अमृता भवति. हा मर्त्य जीव, हा मर्त्य साधक, जो स्वतःला इतके दिवस मरणधर्मा मानत होता, माझा मृत्यू होणार आहे असं मानत होता, तो साधक अमृतो भवति, अमर होतो. अत्र ब्रह्म समश्नुते. अत्र म्हणजे इथे, आत्ता, आज, याच देहात, याची देही, याची डोळा. ब्रह्म समश्नुते, मी देह नसून मी ब्रह्म आहे असा त्याला प्रत्यक्ष अनुभव येतो आणि त्याला अमृतत्वाची प्राप्ती होते. छान इथे एक यमदेवांनी समजावून सांगितलेली आहे उपसंहार करताना संकल्पना, की जो साधक आहे, जो मुमुक्षु आहे, जो श्रद्धा ठेवतो, श्रद्धेने या मार्गावर वाटचाल करतो आणि साधन चतुष्टय संपन्न झाला, श्रवण मनन निदिध्यासन केलं, मी आत्मा आहे, तैलधारावत तो एक विचार धरून बसला. प्रत्यक्ष आत्मानुभव त्याला केव्हा येतो? तर प्रत्यक्ष आत्मानुभवाच्यासाठी त्याच्या हृदयातल्या सर्व कामनांची निवृत्ती होणं आवश्यक आहे, असा एक क्रायटेरिया इथे यमदेवांनी सांगितला. याच्यातल्या ज्या मंत्रातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या वन बाय वन आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिली गोष्ट यमदेव सांगतात की या ज्या सगळ्या कामना आहेत, आत्मानुभवासाठी सगळ्या कामना निवृत्त होण्याची आवश्यकता आहे, ही एक गोष्ट. आणि त्याच्या आधी जी गोष्ट सांगितली की या सगळ्या कामना कुठे राहतात, तर अस्य हृदि श्रितः. अस्य म्हणजे याच्या म्हणजे कोणाच्या? साधकाच्या, जो मुमुक्षुच्या, जो अनुभवासाठी प्रयत्न करतो, साधना करतो, त्याच्या हृदयातल्या सगळ्या कामना. या मंत्रावरती जेव्हा आचार्यांनी टीका लिहिली तेव्हा त्यांनी एक गोष्ट जी ऑब्व्हियस आहे ती इथे परत सांगितली. सगळ्या कामना, सगळ्या इच्छा कुठे राहतात? तर सगळ्या इच्छा हृदयाच्या आश्रयाने राहतात. हृदय शब्दाचा अर्थ आपण अनेक वेळेस बघितला. हृदय म्हणजे अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, हे अल्टरनेटिव्हली शब्द वापरले जातात, पण हे सगळे एकाच तत्वाकडे पॉइंट आउट करतात, एकाच तत्वाकडे निर्देश करतात. बघा, आपण असं म्हणत नाही की माझ्या हाताला इच्छा झाली, माझ्या पायाला इच्छा झाली, असं आपण म्हणत नाही, तर माझ्या मनात इच्छा आहे असं आपण म्हणतो. या ज्या सगळ्या इच्छा आहेत, बुद्धिही कामानम आश्रयो, आचार्य म्हणतात, न आत्मा. या सगळ्या कामना बुद्धीच्या आश्रयाने राहतात, न आत्मा, आपल्या आत्म्याच्या आश्रयाने राहत नाही. म्हणजे आपल्या मूळ आत्मस्वरूपामध्ये एकही कामना नाही. मग मी आत्मा आहे असा अनुभव घ्यायचा असेल तर त्या अनुभवासाठी आधी जी आपली जीवनशैली आहे त्याच्यामधल्या कामनांचा आवेग, कामनांचं प्रमाण, कामनांची संख्या हळूहळू कमी 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 करत येणं अपेक्षित आहे साधकावस्थेमध्ये. आपल्याला काय सांगतायत यमदेव? सगळ्यात पहिल्यांदा की कामना बुद्धीच्या म्हणजे अंतःकरणाच्या आश्रयाने राहतात आणि या कामनांची पूर्ण निवृत्ती झाल्याशिवाय आत्मानुभव येणार नाही. आत्म्यामध्ये कामना का बरं राहत नाही? कारण की आत्मा हा मुळात अरूप आहे, निराकार आहे, निरवयव आहे. आत्म्यामध्ये कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, अंतःकरण यातलं एकही गोष्ट नाही. असा हा अमूर्त तत्व असलेला आत्मा, त्याच्यामध्ये एकही कामना राहत नाही. आणि तो मी आहे असा अनुभव मला याच देहात राहून घ्यायचा असेल तर देहाच्या माध्यमातून या मनामध्ये राहणाऱ्या जेवढ्या कामना आहेत
त्या निवृत्त होणं अपेक्षित आहे. अशा प्रकारचं विधान जेव्हा आपण पारमार्थिक ग्रंथांच्या मध्ये ऐकतो तेव्हा सगळ्यात आधी धडकी भरते, छातीत धस्स होतं की आता कामनांची सगळ्या निवृत्ती करायची ते खरंच कसं शक्य आहे, ते प्रॅक्टिकल तरी आहे का. आपण सगळे प्रापंचिक लोक आहोत, आपल्याला सकाळपासून रात्रीपर्यंत ऑफिसला जावं लागतं, कामं करावे लागतात, घर आहे, लोक आहे, दवाखाने आहेत, आजारपण आहेत, टॅक्सेस फाईल करावे लागतात. एवढे सगळे आपल्या मागे व्याप असताना ही कामनांची निवृत्ती होणार कशी. तर बघा, कामनांची सगळ्या निवृत्ती कशी करायची हा या मंत्राचा विषय नाही, किंबहुना हा कठोपनिषदाचा देखील विषय नाही. कामनांची निवृत्ती कशी करायची, मन शुद्ध आणि शांत कसं करायचं, हा सगळा विषय मूलतः भगवद्गीतेमध्ये विस्ताराने आलेला आहे. आज आपण याचा विस्ताराने विचार करणार नाही. अगदी थोडक्यात वरवर आपण 2-3 एक साधना पद्धतींचा विचार करू आणि ती कामनांची निवृत्ती कशी करायची तर एक 2-3 पद्धती बघू, थोडक्यात बघू. सगळ्यात पहिल्यांदा त्या कामनांचं स्वरूप समजावून घेणं आवश्यक आहे. आणि कामनांचं स्वरूप सांगताना आपलं शास्त्र म्हणतं की इदम मे स्यात, इदम मे स्यात इति इच्छा कामशब्दिता. इदम मे स्यात, मला हे असावे, माझ्याकडे हे असावं, मला हे असावं, मला हे मिळावं, किंवा मला हे नको, मला हे मिळू नये. अशा प्रकारच्या ज्या दोन्ही इच्छा असतात त्या दोन्ही प्रकारच्या इच्छांना कामना असं म्हणतात. या कामनांचं आपण थोडंसं परीक्षण केलं तर एक गोष्ट लक्षात येईल की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत असंख्य कामनांचं थैमान आपल्या मनामध्ये चालू असतं. त्याला इंग्लिशमध्ये खूप छान शब्द आहे, त्याला म्हणतात इन्फिनिट लूप, म्हणजे कधीही न संपणारं चक्र. सकाळी उठल्यापासून, डोळे उघडल्यापासून सगळ्यात पहिली इच्छा होते की छान चहा हवा. आता खरं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्यामध्ये खरं चहाची तशी तेवढी गरज नसते, पण चहा घेतल्याशिवाय आमचं डोकंच काम करत नाही, त्यामुळे उठल्या उठल्या आधी चहा पाहिजे. त्या कामनेपासून रात्री झोपेपर्यंत अखंड आपण स्टिम्युलेट झालेलो असतो. आपण स्वतःला करून घेतो. ज्या पद्धतीचं जीवन आपण जगतो त्यामुळे तो ब्रेन स्टिम्युलेट होत राहतो. एका मागोमाग एक अशा असंख्य कामना मनात निर्माण होत राहतात. हे चक्र, हे स्वरूप आधी समजावून घ्यायचं. आणि एक लक्षात ठेवायचं, जे नचिकेताने या कठोपनिषदाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की नहि वित्तेन तर्पणीयो मनुष्यो. अशा असंख्य कामना आल्या आणि त्या पूर्ण जरी झाल्या तरी त्याच्याने आपली तृप्ती होणार नाही. आपल्याला असं वाटतं की माझी कामना पूर्ण झाली की त्याच्यानंतर मला बरं वाटेल, तृप्ती वाटेल, समाधान होईल, पण असं कधीही होत नाही. कारण की एकानंतर एक हे कामनांचं चक्र अखंड चालू राहतं. त्याचा अवेअरनेस आपल्याला हवा. हा कामना निवृत्तीची पहिली स्टेप आहे की आपल्या मनात चालू असलेलं हे अखंड चक्र, इन्फिनिट लूपमध्ये असलेल्या या कामना किमान ओळखणं, त्यांच्याबद्दल अवेअरनेस येणं, हा त्या कामना निवृत्तीच्याकडे जाण्याचा पहिली स्टेज आहे, पहिली स्टेप आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. शब्द म्हणजे स्तुतीचे शब्द ऐकावेत, स्पर्श म्हणजे छान मऊ सुंदर साड्या घालाव्यात, रस म्हणजे आता आंब्याचा रस खावा, कैरीचा चुंदा खावा, टक्कू खावा, लोणचं खावं वगैरे रसाच्या इच्छा. एखाद्या छान फुलाचा आपल्याला वास यावा, काहीतरी छान दिसावं, अशा अखंड अनेक कामना आपल्या मनात काम करत राहतात. त्या ओळखणं ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कामनांच्या निवृत्तीसाठी की या अनेक असंख्य ज्या इच्छा मनामध्ये आहेत त्यांचं वर्गीकरण करायचं. वर्गीकरण कसं करायचं की ही आवश्यक आहे, ही अनावश्यक आहे. बघा, आपल्याला पूर्ण कामना निवृत्तीकडे जायचं आहे, पण असं होणं शक्य नाही की दिवसभरात जर माझ्या मनात 10,000 इच्छा येत असतील तर मी ध्यानाच्या वेळेस बसेन आणि ध्यानाच्या वेळेस 10,000 वरून एकदम शून्यावर जाणं हे तर काही शक्य नाही. मग त्या 10,000 ज्या मनातल्या इच्छा आहेत त्या हळूहळू क्रमाक्रमाने कमी करण्यासाठी त्यांचं क्लासिफिकेशन करणं आवश्यक आहे. क्लासिफिकेशनमध्ये आवश्यक इच्छा आणि अनावश्यक इच्छा. मला भूक लागली आहे, जेवायला हवं, ही आवश्यक इच्छा शरीर धारणेसाठी आवश्यक आहे. परंतु आज मला छोले भटुरेच खायचे आहेत. सकाळपासून आज आमच्याकडे छोले भटुरेंची चर्चा चालू आहे की छोले करू, भटुरे करू, खूप दिवसात खाल्ले नाही, बरं केले तर आज खायला वेळ नाही, रात्री उपनिषदांचा क्लास आहे, मग आपण उद्या करू. मग दिवसभर चर्चा काय, तर छोले भटुरे. मग ते असले तरच मी जेवण करीन, नाहीतर मी जेवणार नाही, नाहीतर मला जेवण जाणार नाही. अशी जी इच्छा असते ती अनावश्यक इच्छा आहे. त्यामुळे सुरुवातीला या कामनांचं वर्गीकरण करायचं की ही आवश्यक, ही अनावश्यक.
दुसऱ्या प्रकारचं वर्गीकरण आहे की उपयोगी आणि निरुपयोगी. काही अशा इच्छा असतात की त्या मनामध्ये ठेवणं उपयोगी असतं, आवश्यक सुद्धा असतं. आवश्यक आणि उपयोगी ही उदाहरणार्थ की मला वोटर ID कार्ड हवं, ही एक आवश्यक इच्छा आहे, उपयोगाची पण आहे. का? कारण की अजून पुढच्या महिन्यात जाऊन मला मतदान करायचं आहे. मग निदान माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये कोण उमेदवार आहे किमान एवढा विचार करणं, किमान हा कोण उमेदवार आहे याची मला माहिती असावी, अशी जर इच्छा माझ्या मनात निर्माण झाली तर ती पूर्ण करावी. कारण की तो जो कोणी उमेदवार आहे त्याला जाऊन मला उद्या मतदान करायचं आहे. त्यामुळे आवश्यक आहे, उपयोगी आहेत, व्यवहार्य आहेत, त्या सगळ्या इच्छांची पूर्ती करायची. पण इम्प्रॅक्टिकल, अव्यवहार्य आणि निरुपयोगी इच्छा त्या कशा असतात की संपूर्ण भारत देश, आपल्या भारत देशामध्ये हल्ली आपण ज्या काही बातम्या बघतो राजकारणाच्या की काय हो केवढा सगळा भ्रष्टाचार, माझी अशी खूप इच्छा आहे की आपला पूर्ण भारत भ्रष्टाचार मुक्त व्हावा. आता ही एक सदिच्छा म्हणून चांगली आहे आणि असावी. सर्वेपि सुखिनः सन्तु ही सुद्धा सदिच्छा आहे, कामना आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवूया आपण की रामायण महाभारताच्या कालापासून अन्याय करणारे दुर्जन लोक, वाईट लोक समाजामध्ये होते. तेव्हाही होते, आजही आहेत आणि नंतर सुद्धा राहणार आहेत. समाजामध्ये एकाच वेळेस सज्जन दुर्जन सगळ्या प्रकारचे लोक राहावेत ही ईश्वराची व्यवस्था आहे. त्यामुळे आपल्या सदिच्छेने भ्रष्टाचार जाणार नाही. आपण भ्रष्टाचार करू नये, आपण भ्रष्टाचाराला बळी पडू नये, आपण लोकांकडून लाच घेऊ नये आणि जिथे जिथे आपला इन्फ्लुएन्स आहे, जिथे जिथे आपल्या मताला आणि शब्दाला किंमत आहे, तिथे तिथे हे समजावून सांगावं, इतपत आपण करू शकतो. परंतु जी पूर्णपणे आपल्या इन्फ्लुएन्सच्या बाहेर असलेली गोष्ट आहे त्याचा सतत विचार करणं, अशा इच्छा मनामध्ये बाळगणं, जोपासणं, त्याची चर्चा करणं, अशा प्रकारच्या सगळ्या कामना आपल्याला एलिमिनेट करता येतात. तर ज्या आवश्यक आहेत, उपयोगी आहेत आणि व्यवहार्य आहेत त्या सगळ्या कामना ठेवायच्या आणि अनावश्यक, निरुपयोगी आणि अव्यवहार्य, इम्प्रॅक्टिकल इच्छा मनातल्या हळूहळू कमी करायच्या. एकदम यातलं काहीही होत नाही. त्यामुळे हळूहळू अशा इच्छा कमी केल्या, तो आवेग कमी केला, त्यांची इंटेन्सिटी कमी केली आणि ज्या काही इच्छा आहेत त्या आपल्या शरीरधारणेपुरत्या, कुटुंबाप्रती कर्तव्य, समाजाप्रती कर्तव्य, व्यवसायाप्रती कर्तव्य आणि राष्ट्राप्रती कर्तव्य यांच्याशी संबंधित इच्छा फक्त सुरुवातीला ठेवल्या तर मग या कामनांचा आवेग कमी होतो आणि आवेग कमी होऊन जेव्हा प्रत्यक्ष आपण ध्यानाला, साधनेला, विचारांना बसतो तेव्हा त्या आवश्यक कामनांचं सुद्धा निराकरण करणं सोपं होतं. त्यामुळे सगळ्या कामनांची निवृत्ती आत्ता जरी आपल्याला खूप कठीण वाटत असेल, हे अजिबात जमणार नाही असं जरी वाटत असेल, तरी थोडे थोडे प्रयत्न रोज केले, नित्य नवा दिस जागृतीचा, असे थोडे थोडे प्रयत्न रोज केले तर मग एक दिवस कधीतरी हे जमण्याची शक्यता आहे, एक दिवस कधीतरी हे साधण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रांतामध्ये आपण जसे जसे वेदांत साक्षर हो, खूप छान शब्द आहे. आमचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका नेहमी म्हणतात की आपला समाज जेवढा वेदांत साक्षर होईल तेवढे समाजातले संघर्ष, अस्वस्थता आणि बेचैनी हळूहळू कमी होईल. घराघरांमध्ये, कुटुंबांमध्ये, लोकांमध्ये जेवढे संघर्ष आहेत, विनाकारण अनेक गोष्टी आपण ओढवून घेतो, अत्यंत क्षुल्लक गोष्टींवर आपण वाद घालत बसतो, हे सगळं कमी होईल. जीवनमुक्ती जेव्हा येईल तेव्हा येईल, आत्मानुभूती जेव्हा होईल तेव्हा होईल, पण किमान ही थोडीशी वेदांत साक्षरता आपल्याला आली, हे इच्छांचं स्वरूप कळलं, त्या कमी कशा करायच्या हे कळलं, त्याच्यामधली फ्युटिलिटी कळली. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी वेदांतशास्त्र आपल्याला समजावून सांगतं की आपल्या इच्छा वरवर दिसणाऱ्या अनेक जरी असल्या, 10,000 इच्छा जरी रोजच्या असल्या तरी त्या सगळ्यांच्या मुळाशी केवळ एकच इच्छा आहे आणि ती एक इच्छा म्हणजे मी सुखी असावं. मी सुखी असावं ही एकच इच्छा. त्याचं मॅनिफेस्टेशन, त्याची अभिव्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे होते. आज मला असं वाटतं की आपण काश्मीरला जावं, उद्या मला असं वाटतं की इथे छान एक सेल लागला आहे तिथून साडी घेऊन यावी. परवाच आमच्याकडे एक घटना घडली की आमच्या ओळखीतला एक परिवार होता, त्या ओळखीतल्या परिवारामध्ये त्यांनी नवीन कार घेतली, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक व्हेकल, एकदम छान ब्रँड न्यू पॉश मॉडेल होतं. आमच्याकडे घरी दाखवायला घेऊन आले. चला आम्हाला ताई, तुम्हाला एक दादा आणि ताई तुम्हाला एक चक्कर मारून आणतो म्हणून आम्हाला घेऊन गेले. आम्ही चक्कर मारून आलो. ती कार इतकी छान होती, एवढा स्मूथ तिचा रन होता.
घरी आल्यावर आमची कार एकदम खटारा वाटायला लागली की अहो काय आपल्या कारमध्ये काही तथ्यच नाही, काही नवीन फीचर्सच नाही, आता चला आपण हे नवीन कार घ्यायला हवी, नवीन EV घ्यायला हवी. असं आहे की हे सगळं आवश्यकतेनुसार आपण करावं. आपण प्रापंचिक आहोत, जुनी कार काढावी, नवीन कार घ्यावी, हे सगळं ठीक आहे. पण कार घेतल्याच्या नंतर मी सुखी होईल, काश्मीरला गेल्याच्या नंतर मी सुखी होईल, साडी घेतल्याच्या नंतर मी सुखी होईल, छोले भटुरे खाल्ल्याच्या नंतर मी सुखी होईल, ही जी काही आपली कल्पना आहे ती कधीही पूर्ण होणं शक्य नाही. कारण की मुळात आपण कामनांचं स्वरूप बघितलं की नहि वित्तेन तर्पणीयो मनुष्य, या इन्फायनाईट लूपमध्ये येणाऱ्या अखंड कामना आहेत. सगळ्या लोकांच्या मनातल्या सगळ्या कामनांची पूर्ती होणं हे जीवनाचं स्वरूप नाही. थोडासा विचार करा की ईश्वराने जर सृष्टीची ही व्यवस्था अशी लावली असती की माणसाच्या मनात जेवढ्या इच्छा होतील त्या सगळ्या पूर्ण होतील, तर सज्जन लोकांच्या मनातल्या इच्छाही पूर्ण झाल्या असत्या, दुर्जन लोकांच्या मनातल्या इच्छा देखील पूर्ण झाल्या असत्या, आणि मग जगामध्ये केवढा गोंधळ झाला असता थोडासा विचार करूया आपण. त्यामुळे आपल्या मनात येणाऱ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणं कधीही शक्य नाही. शहाण्या समजूतदार माणसाने माझी इच्छा पूर्ण होईल त्याच्यानंतर मी सुखी होईल असा विचार न करता त्या इच्छांचं प्रमाण हळूहळू कमी करावं, त्यांचा आवेग कमी करावा, त्यांची इंटेन्सिटी कमी करावी, आणि कमी करत 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 आणलं की एक अशी वेळ येते की जेव्हा आपण प्रत्यक्ष आपल्या साधनेला बसतो तेव्हा त्या कामनांची निवृत्ती करता येणं शक्य आहे. आपल्याला इथे यमदेवांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आत्मानुभवाची जी वेळ आहे, प्रत्यक्ष जी आत्मानुभवाची वेळ आहे, तेव्हा त्या सगळ्याच्या सगळ्या कामना निवृत्त होणं अपेक्षित आहे. कामना कुठे राहतात? बुद्धीमध्ये. आपण 10व्या 11व्या मंत्रामध्ये काय म्हटलं होतं की यमदेवांनी जी प्रक्रिया सांगितली की शरीर स्थिर करा, इंद्रियांचा प्रत्याहार करा, मन स्थिर करा, बुद्धीचे सगळे व्यापार थांबवा, बुद्धीच्या सगळ्या चेष्टा बंद करा. त्यामुळे अंतःकरण, मन, बुद्धी जेव्हा पूर्णपणे निवृत्त होतात, स्थूल देहाचा जेव्हा आपल्याला काही काळ विसर पडतो जागृतीमध्ये, ध्यानामध्ये, आणि इंद्रियांचा प्रत्याहार, ज्ञानेंद्रियांचा प्रत्याहार त्यांना निवृत्त करणं ही पहिली स्टेप, आणि ध्यान करणाऱ्या अंतःकरण वृत्तीने मी आत्मा आहे हा विचार पकडून ठेवणं आणि शेवटी त्या आत्म्यामध्ये स्वतःला विलीन करणं ही दुसरी स्टेप. आधी बाहेरच्या जगातून स्वतःला निवृत्त करायचं, त्या आत्म्यामध्ये विचाराने स्वतःला प्रस्थापित करायचं, आणि नंतर त्याच्याशी एकरूप व्हायचं. हे सगळं होण्यासाठी आधी त्या बुद्धीमधल्या, त्या हृदयामधल्या कामना निवृत्त होणं अपेक्षित आहे. असं जेव्हा होतं तेव्हाच त्या साधकाला मी आत्मा आहे असा अनुभव येतो. आणि त्या अनुभव येण्याचा फायदा काय आहे की इतके दिवस तो स्वतःला मर्त्य मानत होता. मी तरुण आहे, आता मी म्हातारा होणार, आता माझे केस पांढरे झाले, आता मी आजारी पडलो, आता माझा मृत्यू होणार, ही जी काही भीती, चिंता, भय, अँक्झायटी आपल्या मनामध्ये आहे ती पूर्णपणे घालवून टाकायची असेल तर मी देह नसून मी आत्मा आहे हा अनुभव घेणं हा त्याच्यासाठी दिलेला एकमेव उपाय आपल्याला वेदांतशास्त्राने दिलेला आहे. की पूर्णपणे निर्भय निश्चिंत व्हायचं असेल तर अशा प्रकारे आपल्या स्वरूपाचा शोध घ्या, बोध करून घ्या आणि त्याचा अनुभव घ्या. एवढा अनुभव आल्याच्या नंतर इतके दिवस जो जीव स्वतःला मी मर्त्य आहे असं मानत होता तो अमृतो भवती, म्हणजे अमर होतो. अमर होतो म्हणजे देहाने अमर होत नाही, तर ज्या ब्रह्मतत्वाचा कधीही जन्म झाला नाही आणि कधीही मृत्यू होणार नाही ते मी आहे असा अनुभव आल्यामुळे ज्याचा मृत्यू होतो त्या देहाबरोबर तादात्म्य जातं. बघा, देह सुटत नाही. मी आत्मा आहे असा अनुभव आला की लगेच देहाचा मृत्यू होतो असा त्याचा अर्थ नाही. देह त्याच्या योग्य वेळेला जातो, जेव्हा किंवा प्रारब्धनुसार वेळ ठरलेली असेल तेव्हा. परंतु मी मरणार आहे ही भीती त्याच्या मनातली निघून जाते. आपल्या सगळ्या संतांनी हा अनुभव प्रत्यक्ष घेतला. एक सुंदर वाक्य आहे ते आपण नेहमी लक्षात ठेवू की आपले सगळे आत्मानुभवी संत सुखरूप झाले, सुखाने जगले आणि त्याच सुखामध्ये त्यांनी हा देह आणि हे जग सोडून दिलं. देह आणि जग सोडून देण्याच्या वेळेस आपले कुठलेही संत महात्मे दीन झालेले आहेत, दैन्यावस्था त्यांना आलेली आहे, चिंताक्रांत झालेले आहेत, अशी कोणाचीही अवस्था नव्हती. मृत्यूचा क्षण, मृत्यूची परिस्थिती प्रत्येकाची वेगळी असेल. त्या मृत्यूच्या आधी प्रत्येकाला कमी अधिक आजार आणि व्याधी देखील झाल्या, परंतु या आजारपणात, या व्याधीमध्ये कमी जास्त
प्रापंचिक प्रसंगांमध्ये किंवा प्रत्यक्ष मृत्यूच्या क्षणी त्यांच्यापैकी कोणीही दीन अथवा दुःखी नव्हतं. ते सुखरूप झाले. त्यांनी आपल्या जीवनामध्ये या जीवनमुक्तीचा सोहळा अनुभवला आणि आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणीसुद्धा याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आपले तुकाराम महाराज म्हणतात. संत कबीरांची एक सुंदर दोहा आहे. संत कबीरांनी म्हटलेलं आहे की जिस मरने से जग डरे सो मेरे आनंद. ज्या मृत्यूच्यासाठी संपूर्ण जगाला भीती वाटते त्या मृत्यूमध्येच माझा आनंद आहे. जिस मरने से जग डरे सो मेरे आनंद. कब मरी हूँ कब देखी हूँ पूर्ण परमानंद. कधी माझा मृत्यू होईल आणि कधी मी स्वतःचा मृत्यू बघेल हा पूर्ण परमानंद माझ्यासाठी आहे. बघा किती उच्च कोटीची अवस्था आपल्या संतांनी अनुभवली की एकीकडे व्यवहारामध्ये अत्यंत यशस्वी, प्रतिष्ठित, सुप्रतिष्ठित असणारे लोक जे मृत्यूजवळ आला म्हणून अत्यंत दीन होतात आणि दुसरीकडे आपले संत की जे मरणाला म्हणतात की मी कधी माझं मरण येईल आणि कधी मी ते बघेल त्याच्यामध्ये माझा पूर्ण परमानंद आहे, असं संत कबीर म्हणतात. आणि नुसतं मृत्यूचा क्षण नाही तर त्याच्यापूर्वीचा प्रत्येक क्षण ते तेवढ्याच आनंदामध्ये स्वतः राहतात. तो आनंद इतरांना वाटतात आणि अशा प्रकारची कृतकृत्यता केवळ या वेदांत शास्त्राच्या अभ्यासाने येणं शक्य आहे. सुखरूप होणे, सुखाने जगणे आणि त्याच सुखामध्ये एक दिवस हा देह आणि जग सोडून देणे एकमेव या अभ्यासाचं उद्दिष्ट आहे. आणि मी देह नसून मी ब्रह्म आहे हा अनुभव आला की ते उद्दिष्ट साध्य होतं. हा सगळा जो विषय आहे तो यमदेव आपल्याला 14व्या मंत्रामध्ये सांगतात. पुढे 15व्या मंत्रामध्ये हाच विषय, यातला जो थोडासा उरलेला भाग आहे तो यमदेव समजावून सांगतात नचिकेताला. 15व्या मंत्रामध्ये म्हणतात, यथा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्य इह ग्रंथयः अथ मर्त्यः अमृतो भवति एतावत ही अनुशासनम. अर्थ आहे मंत्राचा की जेव्हा या जीवाच्या हृदयाच्या सर्व ग्रंथींचा छेद होतो, ग्रंथयः प्रभिद्यन्ते म्हणजे या हृदयाच्या सर्व ग्रंथींचा छेद होतो, अथ मर्त्यः अमृतो भवति तेव्हाच हा मरणधर्मा जीव अमर होतो, ब्रह्म होतो. एतावत ही अनुशासनम, बस संपूर्ण वेदांत शास्त्राची हीच आज्ञा आहे. पहिल्या 14व्या मंत्रामध्ये यमदेव म्हणाले की आत्मानुभूतीसाठी सगळ्या कामना निवृत्त होणं आवश्यक आहे. कामना निवृत्तीच्या नंतर आत्मज्ञान होईल. पण आता आपल्या सगळ्या कामना निवृत्त कधी होतील त्याचं एक उत्तर आपण एक विचार करण्याचा अप्रोच मागच्या मंत्रामध्ये बघितल्या की कामनांचा आवेग ओळखायचा आणि मग तो आवेग हळूहळू कमी करायचा कामनांचं क्लासिफिकेशन करून. हा केवळ एक अप्रोच आहे. परंतु जो आपण बघितला तो साधनेच्या दृष्टीने अप्रोच होता. 15व्या मंत्रामध्ये यमदेवांनी याची थोडीशी शास्त्रीय परिभाषा आपल्याला समजावून सांगितलं आहे की मनातल्या सगळ्या कामना केव्हा निवृत्त होतील. त्याच्यासाठी एक कारण परंपरा दिलेली आहे आणि ती कारण परंपरा म्हणजे अविद्या काम कर्म. ती शंकराचार्यांनी का बरं दिली? कारण की 15व्या मंत्रामध्ये मुळात यमदेवांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा हृदयाच्या सर्व ग्रंथींचा छेद होतो. हृदयाची ग्रंथी म्हणजे काय की आपलं जे हृदय म्हणजे अंतःकरण जे संपूर्ण शरीरामध्ये व्यापून आहे त्या अंतःकरणावरती आज आपल्या गाठ पडलेली आहे. त्या गाठीचा, त्या ग्रंथीचा जेव्हा छेद होईल तेव्हाच आपल्या मनातल्या सगळ्या कामनांची निवृत्ती होईल. ही शास्त्रीय परिभाषा आहे. आता मनातल्या हृदयामध्ये जी गाठ आहे त्या गाठीचं स्वरूप काय आहे, त्या गाठीचा छेद कसा होईल ते एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण देताना शंकराचार्य म्हणतात की अविद्या काम कर्म समजावून सांगतात आपल्याला की कशा प्रकारे ही हृदयाची गाठ काम करते. त्याच्यासाठी त्यांनी जी शृंखला सांगितली अविद्या काम कर्म ती आपण थोडीशी समजावून घ्यायचा प्रयत्न करू. कुठलंही काम आपण करतो त्या काम करण्याच्या मागे कुठली तरी इच्छा आहे म्हणून ते काम करतो आपण. उदाहरणार्थ आता उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस आलेले आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस आले म्हणून आमची चर्चा सुरू झाली की आता बाहेर कुठेतरी जायचं, सुट्टी व्हॅकेशन एन्जॉय करायला कुठेतरी जायचं. कुठे जायचं तर यावर्षी आपण नैनितालला जाऊ.
मग नैनितालला जाऊ हे मी प्रत्यक्ष काम करते. मग काम काय, तर आता सगळ्यात आधी विमानाचं बुकिंग मिळतंय का, ते विमानाचं बुकिंग करा. कुठल्या दिवशी स्वस्त मिळतं, मग हॉटेलचं बुकिंग कुठे, मग नैनितालला जाऊन काय काय बघायचं, मग शॉपिंग काय काय करायची, मग कॅमेरा घेऊन जायचा, मग तिथे प्रत्यक्ष जाण्याच्या आधी घरची सगळी सोय लावायची, मग अजून आपल्याबरोबर कोणी येणार आहे का त्यांना विचारायचं. हे अनेक सगळी कामं मी करते. कशासाठी करते, कारण की माझ्या मनात इच्छा आहे मला नैनितालला जायचं. नैनितालला जायची ही इच्छा निर्माण झाली म्हणून मी एवढे सगळे कामं केले. बरं, नैनितालला जायची इच्छा मनामध्ये का बरं निर्माण झाली, कारण की माझ्या मनाला असं वाटतं की आज माझ्या जीवनामध्ये जे काही समस्या आहेत, कुठल्या समस्या, हैदराबादमध्ये भयंकर उष्णता आहे, भयंकर गरम होतं. मग नैनिताल थंड हवेचं ठिकाण आहे. थंड हवेच्या ठिकाणी गेलं की त्याच्यानंतर मला सुख मिळेल. इथे खूप गरमी आहे किंवा इथे खूप आमचं हेक्टिक रुटीन आहे, इथून मला थोडासा ब्रेक मिळावा. इथून हल्ली एक नवीन शब्द निघाला आहे, डिजिटल डिटॉक्स. डिजिटल डिटॉक्स म्हणजे घरी असताना आपण सारखी टी व्ही बघतो, फोन बघतो, कॅमेरा बघतो. आमच्या इथे हल्लीच कोणीतरी आम्हाला इथे विचारत होतं, नॉर्थ इंडियन लोक आहेत, ते आम्हाला लोणावळ्याबद्दल महाराष्ट्राची चौकशी करत होते की लोणावळ्यामध्ये अमुक अमुक एक कुठलं वर्कशॉप होतं रिसॉर्टमध्ये, तर आम्हाला तुम्ही त्याची थोडी माहिती द्या, तिथे जाऊन आम्हाला डिटॉक्स करायचं आहे. म्हणजे हैदराबादमध्ये राहून आपण या सगळ्या गॅजेटपासून स्वतःला सोडवू शकत नाही. मग लोणावळ्याला जाऊन, नैनितालला जाऊन आपण स्वतःची सुटका करून घेतो. तिथे गेल्यावर मला बरं वाटेल म्हणून आपण ती इच्छा मनात निर्माण झाली. आणि ती इच्छा का बरं मनात निर्माण झाली, की इथे जे सुख नाही ते तिथे जाऊन मिळेल, किंवा इथे कमी सुख आहे ते तिथे जाऊन जास्त सुख मिळेल, अशी एक आपली धारणा आहे, असा आपला संस्कार आहे. म्हणून ती मनामध्ये इच्छा निर्माण झाली. म्हणजे कर्माच्या पाठीमागे कामना, कामनेच्या पाठीमागे मूळतः सुखाची इच्छा. सुखाची इच्छा का बरं आहे मनामध्ये, कारण की त्याचं मूळ कारण आहे अविद्या. अविद्या म्हणजे काय, अज्ञान. अज्ञान म्हणजे काय, मला मी कोण आहे हे माहिती नाही, असं वेदांत शास्त्र म्हणतं. वेदांताच्या सिद्धांतानुसार ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. प्रत्येक जीव हा मूळचा ब्रह्मरूप आहे. ब्रह्मरूप आहे म्हणजे काय, सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप आहे. सच्चित आनंद हे प्रत्येक जीवाचं मूळ स्वरूप आहे, हे त्याला माहिती नाही. तो स्वतःला या देहापुरता मर्यादित समजतो आणि देहापुरतं मर्यादित समजतो, मी देह आहे असं मानतो. आणि या मर्यादित देहाच्या माध्यमातून मर्यादित कुठला तरी विषय उपभोगून तो सुखी होण्याचा प्रयत्न करतो, जो त्याचा कधीही सफळ होत नाही. बघा, नैनितालला जाण्याची सगळी कामं, त्याच्यामागे मुळात नैनितालला जाण्याची इच्छा, त्याच्यामागे सुखी होण्याची इच्छा आणि त्याच्यामागे स्वरूपाचं अज्ञान. मला मी देह आहे हे वाटतं. या अविद्येमुळे, या अज्ञानामुळे मला सुख बाहेरून कुठून तरी मिळावं, दुसऱ्या कुठल्या तरी विषयाच्या उपभोगाच्या माध्यमातून मिळावं, अशा या सगळ्या इच्छा आणि त्याच्यामुळे कर्म. मग कर्म केल्यावर त्या कर्माचं फळ भोगणं, मग फळ भोगण्यासाठी अजून एक नवीन देह घेणं, ही शृंखला अखंड अनादी काळापासून आपली चालू आहे. मग मनातल्या सगळ्या कामना निवृत्त करायच्या असतील तर त्याचा रामबाण उपाय म्हणजे मी स्वतःच सुखरूप आहे हे जाणून घेणं. सच्चित आनंदमधला जो आनंद आहे ते निरपेक्ष सुख आहे. ते देहाच्या असण्या नसण्यावर, आजूबाजूच्या जगातल्या विषयांच्या असण्या नसण्यावर, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्या न होण्यावर ते सुख अवलंबून नाही. ते निरपेक्ष सुख आहे. कशावरतीही, कधीही, कोणावरतीही अजिबात अवलंबून नसलेलं, अखंड कायम उपलब्ध असलेलं हे सुख आहे. सूर्याला जसा प्रकाश घेण्यासाठी दुसरीकडे कुठेही जावं लागत नाही. सूर्य असं म्हणत नाही की मला प्रकाश उधार द्या म्हणून सूर्य जसा बाहेर जात नाही, तसे आपण देखील मूळचे सुखरूप आहोत आणि सुखासाठी आपल्याला बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही. याचा अर्थ आपण नैनितालला जाऊ नये, ऋषिकेशला जाऊ नये, बाहेर जाऊ नये असा त्याचा अर्थ नाही. आपण प्रपंचामध्ये आहोत. नैनितालला जावं, काश्मीरला जावं, टुरिझम वाढतं, तिथल्या लोकांना रोजगार मिळतो, हे सगळं आपण अवश्य करावं. जे जे शक्य असेल ते सगळे विषयांचे उपभोग जीवनात घ्यावेत. परंतु त्याच्यामुळे मी सुखी आणि ते नाही घेतले तर मी दुःखी, हे इक्वेशन फक्त मनातलं काढावं. आणि हे इक्वेशन एकदा काढलं की जे विषय वाटायला येतील त्याचा उपभोग घेतला, जे येणार नाही ते सोडून दिले. अगदी सहजावस्था जीवनात होऊन जाते. त्यामुळे अविद्या काम कर्म हा सिक्वेन्स एक लक्षात ठेवायचा.
आणि अविद्येची निवृत्ती केली, अज्ञानाची निवृत्ती केली, मी कोण आहे हे जाणून घेतलं की आपोआप सगळ्या कामना गळून पडतात. कामना गळून पडल्या की मी आत्मा आहे असा अनुभव येतो. आणि थोडासा विचार केला तर ही थोडीशी catch-22 सिच्युएशन आहे. एकीकडे तुम्ही म्हणता की कामनांची निवृत्ती झाली की त्याच्यानंतर आत्मानुभव येईल. दुसरीकडे तुम्ही म्हणता की अज्ञानाची निवृत्ती म्हणजे आत्म्याचा अनुभव आला की त्याच्यानंतर कामनांची निवृत्ती होईल. मग यातलं नेमकं काय खरं आहे? आधी काय होतं, नंतर काय होतं? तर असं आहे की मुळात आत्मा नावाचं तत्व हे नित्य प्राप्त आहे. आपण जेव्हा साधना करतो त्या साधनेच्या माध्यमातून केवळ अविद्येची निवृत्ती होते, आत्म्याची प्राप्ती होत नाही. आपण अनेकदा याचा विचार केलेला आहे. आज आपण ह्याचं परत जास्त पुनरावृत्ती करू नये. परंतु मुख्य महत्त्वाचं आपल्याला शंकराचार्य आणि यमदेव समजावून सांगतात की अत्र अशा प्रकारे अविद्येची निवृत्ती केली तर याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, मी ब्रह्म आहे असा अनुभव येतो. आणि एतावत ही अनुशासनम, संपूर्ण वेदांत शास्त्राचा बस एवढाच आदेश आहे, एवढीच आज्ञा आहे, एवढीच सूचना आहे. एवढा जो काही आपण विस्तार शिकतो आणि आपण खूप एक थोडंसं या मार्गामध्ये आपली प्रगती व्हायला लागली, साधना व्हायला लागली, अभ्यास व्हायला लागला की एक शब्द आहे त्याला म्हणतात चस्का. वेदांत शास्त्राच्या अभ्यासाचा सुद्धा आपल्याला चस्का लागतो आणि तो लागणं चांगली गोष्ट आहे. सुरुवातीच्या प्रारंभीच्या साधनेच्या काळात अशा प्रकारे थोडंसं झपाटल्यासारखा अभ्यास करावा, परंतु हळूहळू हे सगळं नॉर्मलाइज होणं अपेक्षित आहे. साधना असो, अभ्यास असो, त्याच्यातून एक लिमिटेड गोष्टी कळण्याची आवश्यकता आहे. त्या कळल्या की त्याचा प्रत्यक्ष अनुभवासाठी प्रयत्न करावेत. किती ऐकायचं, किती वाचायचं, किती श्रवण करायचं याला मर्यादा आहेत. जे ऐकलं, जे वाचलं ते प्रत्यक्ष आचरणात कसं येईल, अनुभवात कसं येईल याच्यासाठी बराच काळ द्यावा लागतो. त्यामुळे खूप धावपळ या प्रांतात करू नये, थोडंसं स्मार्टली काम करावं. आपल्याकडे प्रसिद्ध कथा आहे गणेशाची आणि कार्तिकेयाची की ज्याच्यामध्ये दोघांनाही सांगितलं होतं की जो कोणी संपूर्ण पृथ्वीची 3 वेळेस परिक्रमा करून येईल तो अधिक श्रेष्ठ, किंवा अशा प्रकारची ती कथा आहे. आणि मग कार्तिकेय मोर घेतो आणि मोर घेऊन संपूर्ण पृथ्वीची परिक्रमा करायला निघतो. परंतु आपले जे श्री गणेश आहेत, बुद्धीचे आपले दैवत असलेले श्री गणेश काय विचार करतात की माझं वाहन आहे मूषक, मला काही अशी धावपळ करणं शक्य नाही. आणि कार्तिकेयाचं वाहन असल्यामुळे तो नेहमीच माझ्या आधी इथे परिक्रमा करून परत येईल. मग श्री गणेश एका जागी बसून शांतपणे विचार करतात की एवढी धावपळ करण्यापेक्षा आपल्या मातापित्यांनाच जर 3 परिक्रमा घेतल्या तर ते 3 संपूर्ण ब्रह्मांडाला परिक्रमा केल्यासारखं आहे. म्हणून ते कमी कष्टामध्ये 3 परिक्रमा करतात आणि शांत बसतात एका जागी. तर असं जसं आपल्या श्री गणेशांनी चातुर्य वापरलं तसं चातुर्य आपण या मार्गामध्ये थोडंसं वापरावं. आणि 50 ठिकाणी जी आपली धावपळ आहे, हे ऐकायचं, हे वाचायचं, हे बघायचं, हे सुद्धा करायचं, इथे जायचं, तिथे जायचं, ती धावपळ थोडीशी कमी करून नेमका आवश्यक तेवढा प्रिसाईज अभ्यास आणि साधना केली तर मग ही जी अनुभूती आहे, ही अनुभूती याची देही याची डोळा येणं शक्य आहे. या मार्गामध्ये कृतिशीलता ज्या प्रमाणात कमी होईल त्या प्रमाणात चिंतनशीलता वाढते. आपण सगळे बाय नेचर जेव्हा परमार्थात येतो तेव्हा आपण फार कृतिशील असतो. आधी प्रपंचामध्ये कृतिशील असतो, मग परमार्थामध्ये कृतिशील होतो. की आपल्याला कोणीतरी सांगितलं की ताई तीर्थयात्रेला येता का? नक्की येते. बरं हे पारायण करायचं का? नक्की करू. मग पारायण झाल्यावर मेहूण जीवाला घालायचं का? नक्की घालू. 108 घालायचं का मेहूण? नक्की घालू. हे सगळं काहीतरी करायला आपण नेहमी तयार असतो. पण एका जागी बसून शांतपणे विचार करा म्हणलं की लगेच मेंदूला आमच्या मुंग्या येतात, लगेच झोप येते, लगेच काय आम्हाला बोर होतं, कंटाळा येतो. अशा प्रकारची आपली थोडीशी एक काय म्हणूया अनंत जन्मांचे संस्कार आहेत. त्यामुळे कृतिशीलता हळूहळू कमी करावी, चिंतनशीलता हळूहळू वाढवावी आणि मी देह नाही, मी ब्रह्म आहे असा प्रत्यक्ष याच जन्मात अनुभव घ्यावा. आणि एवढंच या वेदांत शास्त्राचं सांगणं आहे. आज आपल्या कठोपनिषदाची समाप्ती होईल, याच्यानंतर आपण नवीन उपनिषद घेऊ, नवीन वेगवेगळ्या अजून संत ग्रंथांचा अभ्यास करू येणाऱ्या काही दिवसांमध्ये. परंतु कितीही ग्रंथांचा अभ्यास केला तरी एतावत ही अनुशासनम, तो अनुभव मला यावा एवढाच या सगळ्या ग्रंथांचा आणि शास्त्राचा उद्देश आहे. हा सगळा विचार आपल्याला 15व्या मंत्रामध्ये सांगतात यमदेव आणि 16व्या मंत्रामध्ये म्हणतात शतम चैका
च हृदयस्य नाड्यः तासान् मूर्धानम अभिनिःसृता एका तया ऊर्ध्वम आयन अमृतत्वम एति विश्वम अन्या उत्क्रमणे भवन्ति. मंत्राचा अर्थ आहे की हृदयाला 101 नाड्या असतात. शतम चैका च हृदयस्य नाड्यः, हृदयाला 101 नाड्या असतात. तासाम मूर्धानम अभिनिःसृता एका, त्यातील एक नाडी म्हणजे सुषुम्ना नाडी ब्रह्मरंध्राचा भेद करून बाहेर गेली आहे. पुढे म्हणतात यमदेव, तया ऊर्ध्वम आयन अमृतत्वम, तिच्या वाटेने जो वरच्या दिशेला जातो तो जाणारा पुरुष अमर होतो आणि बाकीच्या निरनिळ्या नाड्यांवाटे जाणारा वेगवेगळ्या योनींच्या मध्ये पुनर्जन्म घेतो. बघा की एखादी व्यक्ती, एखादा प्रामाणिक साधक आहे की जो ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा अज्ञानाच्या निवृत्तीसाठी खूप प्रयत्न करतो, प्रामाणिकपणे खूप सगळे प्रयत्न करतो, पण एवढे सगळे प्रयत्न करूनही जीवनाचा अंत आला आणि त्याला अनुभव आला नाही, तर त्याची काय अवस्था होईल? तर ती अवस्था इथे यमदेवांनी समजावून सांगितलेली आहे. या पूर्ण मंत्राचं सार थोडक्यामध्ये समजावून घेऊ की आपल्या शरीराच्या मध्ये सुषुम्ना नावाची एक नाडी आहे, ती ब्रह्मरंध्रातून बाहेर पडते असं म्हटलं जातं, अशी योगशास्त्रामध्ये मांडणी आहे. ज्या व्यक्तींना याच देहामध्ये मी ब्रह्म आहे असा पूर्ण अनुभव आला नाही, ज्यांची साधना अजून पूर्णत्वाला गेली नाही, शंकराचार्यांनी इथे म्हटलेलं आहे की ते ऊर्ध्व मार्गाच्या मार्गे बाहेर पडतात आणि अमृतत्वाची प्राप्ती म्हणजे इथे आचार्यांनी अर्थ केला आहे की ते ब्रह्मलोकामध्ये जातात. ब्रह्मलोकामध्ये जाऊन तिथे बराच काळ राहतात आणि जेव्हा ब्रह्मदेवाचा प्रलय काळी किंवा अंत जेव्हा होतो तेव्हा त्याच्याबरोबरच तो जीव मुक्त होतो. त्यामुळे ज्यांची साधना अर्धवट राहिली आहे ते अशा प्रकारे ऊर्ध्व मार्गाने जातात आणि ब्रह्मलोकात जाऊन नंतर कधीतरी त्यांना मुक्ती मिळते. आपल्या शास्त्रामध्ये याला क्रममुक्ती म्हटलेली आहे, सिक्वेन्शियल लिबरेशन, की प्रत्यक्ष देहात असताना जी मिळते ती जीवनमुक्ती. अशा प्रकारे देह पातानंतर ब्रह्मलोकात जाऊन जी मिळते त्याला म्हणतात क्रममुक्ती. आणि याच्याशिवाय अजून एक तिसरी गोष्ट या मंत्रामध्ये दिलेली आहे की असे अनेक लोक आहेत जे अज्ञानी आहेत, कर्मासक्त आहेत, प्रपंचासक्त, विषयासक्त आहेत, अजिबात या स्पिरिच्युअल मार्गामध्ये भानगडीमध्ये पडलेले नाहीत. त्या लोकांचं काय हालत होते शेवटी की उरलेल्या वेगवेगळ्या मार्गाने ते बाहेर पडतात आणि दुसऱ्या योनींच्या मध्ये त्यांचा पुनर्जन्म होतो. एकूण 3 गोष्टी आहेत, जीवनमुक्ती, क्रममुक्ती आणि पुनर्जन्म. या मंत्रामध्ये मुख्यतः जे सांगितले ते क्रममुक्ती आणि पुनर्जन्म सांगितलेलं आहे. या दोनही वाटांना आपल्याला जायचं नाही, आपल्याला याची देही याची डोळा, नो सेटलमेंट, आणि वी डोंट वॉन्ट टू सेटल फॉर एनिथिंग लेस. त्यामुळे आपण ब्रह्मलोकात कसं जायचं, मग ती सुषुम्ना नाडी कुठे असते, तिचा सुरुवात कुठे होते, तिचा अंत कुठे होतो, मग आपल्या प्राणाला त्या सुषुम्ना नाडीमध्ये कसं आपण प्रस्थापित करायचं, अशी कुठलीही चौकशी प्रामाणिक साधकांनी अथवा प्रामाणिक मुमुक्षुनी करू नये. ज्या गावाला आपल्याला जायचंच नाही त्या गावाची चौकशी कशाला करायची? आता अफगाणिस्तान नावाचा एक देश आहे, तिथे मला कधीही जायचं नाही आयुष्यात, मग त्याची विमानाचं तिकीट किती, कुठलं एअरलाईन, त्याची प्राईस किती, तिथे कुठलं हॉटेल चांगलं, ही कशाला चौकशी करायची? ब्रह्मलोकात आपल्याला जायचं नाही, आपल्याला पुनर्जन्म घ्यायचा नाही, आपल्याला याची देही याची डोळा, जीवनमुक्तीचा सोहळा अनुभवायचा आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्या फक्त वाचायच्या, एका कानाने ऐकायच्या, दुसऱ्या कानाने सोडून द्यायच्या, त्याला होय म्हणायचं. त्या कुठल्याही गोष्टी व्हेरीफाय करायच्या किंवा त्याची अजून अधिक माहिती मिळवण्याच्या अजिबात भानगडीत पडायचं नाही. आपलं काय होतं की अशा काहीतरी गूढ गोष्टी वाचल्या, सुषुम्ना नाडी, इडा, काय पिंगला, हे सगळं शास्त्र आहे, हे बरोबर आहे, हे योग्य आहे. आपल्याकडच्या अनेक महात्म्यांनी खूप अभ्यास करून हे सगळं लिहून ठेवलेलं आहे, परंतु आपल्यासारख्या प्रापंचिक लोकांसाठी ते शास्त्र नाही. हे एकदाच पक्क आपल्या मनाशी ठरवून घ्यायचं की हा जो काही अष्टांग योगाचा मार्ग आहे, हठयोगाचा मार्ग आहे, अशा प्रकारे ते इडा, पिंगला, सुषुम्ना, त्याच्याद्वारे जे काही कृती क्रिया करायच्या ते आपल्यासारख्या प्रापंचिकांसाठी नाही. दे आर नॉट मेंट फॉर अस. आपल्याला जे मार्ग सांगितलेले आहेत सोपे, करण्यासारखे, जमण्यासारखे, त्यातल्यात सगळ्यात मुख्य आहे नामस्मरण, दुसरा आहे वैचारिक साधना. या दोन्ही जर आपण व्यवस्थित केल्या, समजून उमजून केल्या, तर आपल्या जीवनातला खूप सगळा वेळ वाचतो. आपल्याला काही इनफायनाईट टाईम नाही आहे, 24 तास आपण इथे बसून अभ्यास साधना करू शकत नाही.
मग घर, व्यवसाय, कुटुंब, जबाबदाऱ्या, टॅक्सेस, ट्रॅफिक एवढं सगळं सांभाळून जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा असतो तेव्हा या पेरिफेरल गोष्टींचा विचार पूर्णपणे थांबवायचा, त्याची अजिबात चौकशी करायची नाही. आणि इथे जो क्रममुक्तीचा विचार, पुनर्जन्माचा विचार दिलेला आहे तो केवळ माहिती म्हणून आपण समजावून घ्यायचा आणि तिथल्या तिथे सोडून द्यायचा. आणि यमदेवांनी नचिकेताला हेच कठोपनिषदामध्ये देखील समजावून सांगितलं आहे की ठीक आहे, या 16व्या मंत्रामध्ये मी तुला सांगितलं, पुनर्जन्माबद्दल सांगितलं आणि काय ब्रह्मलोकात जाण्याबद्दल मी बोललो, पण दॅट इज नॉट द पॉईंट ऑफ दिस उपनिषद. एवढं सगळं जे आपण चर्चा केली ते अशा प्रकारे ब्रह्मलोकात जाण्यासाठी पुनर्जन्म होण्यासाठी केलेली नाही नचिकेता. मग एक गोष्ट तू मूळ विषयाला विसरू नको. आणि तो मूळ विषय काय आहे ते यमदेव ह्या त्यांच्या 17व्या मंत्रामध्ये सांगतात. आणि आपल्या संपूर्ण उपनिषदाचं जे प्रबोधन आहे ते या एका मंत्रामध्ये यमदेव साररूप एका मंत्राच्या या माध्यमातून समराईज करतात. आणि हा यमदेवांच्या प्रबोधनाचा कठोपनिषदातला शेवटचा मंत्र आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात, अंगुष्ठ मात्र पुरुषः अंतरात्मा सदा जनानां हृदये सन्निविष्टः तम स्वात् शरीरात प्रवृहेत मुंजात एव ईशिकां धैर्येण तम विद्यात शुक्रम अमृतम तम विद्यात शुक्रम अमृतम. अंगुष्ठ मात्र हा पुरुषः. नचिकेता, मूळ विषयाला विसरू नको. तू कशासाठी मला हा 3रा वर मागितला होता आणि कुठलं मूळ तत्व मी तुला समजावून सांगतोय. अंगुष्ठ मात्र हा पुरुषः. कोण आहे हा? अंतरात्मा. सर्व भूतांचा हा अंतरात्मा आहे, सगळ्यांचं हे मूळ स्वरूप आहे हा अंगुष्ठ मात्र पुरुष. सदा जनानां हृदये सन्निविष्टः. सगळ्या लोकांच्या सर्वदा हा हृदय देशात राहतो, हृदय प्रदेशात राहतो. तम स्वात शरीरात प्रवृहेत. प्रवृहेत म्हणजे वेगळं करून पहा. या आत्म्याला, या आत्मस्वरूपाला वेगळं करून पहा. कशातून? कशापासून? आपल्या शरीरापासून, आपल्या रूपापासून, आपल्या स्वरूपाला, या आत्मस्वरूपाला तू वेगळं करून पहा, वेगळं करून त्याचा विचार कर. कशा प्रकारे? तर यमदेवांनी इथे एक उदाहरण दिलेलं आहे. मुंजात एव ईशिकाम. मुंजा नावाच्या गवतातली ईशिका जशी आपण धैर्याने, वेगळेपणाने बाहेर काढतो, तशा प्रकारे धीराने या शरीरापासून, या आत्म्याला, या अंगुष्ठ मात्र पुरुषाला तू विचाराने वेगळं काढ. शरीरापासून हा आत्मा वेगळा आहे असा तू अनुभव घे. तम विद्यात, त्याला जाणून घे. शुक्रम अमृतम, असा हा शुद्ध शुक्र अमृत स्वरूप जो आत्मा आहे तो मी आहे असं तू जाण. तो मी आहे असं तू जाण. द्विरुक्ती केलेली आहे, रिपिटिशन या मंत्रामध्ये यमदेवांनी, की हा जो शुक्र शुद्ध अमृत आत्मा आहे त्याला तू जाणून घे. कशा प्रकारे जाणून घे? तर उदाहरण खूप छान आहे. मुंजा नावाचं जे गवत असतं त्याच्यामध्ये ईशिका म्हणजे जो छोटासा तंतू असतो, तो तंतू जर आपल्याला हवा असेल तर त्या गवताचे जे बाकीचे बाहेरचे लेयर्स असतात ते हळूहळू सोलून, अत्यंत नाजूक हाताने सोलून काढावे लागतात, तेव्हा ती आतली ईशिका म्हणजे तो नाजूक तंतू बाहेर येतो. तसं आपल्या शरीराला विचाराने सोलून त्याच्या आतल्या आत्म्याला बाहेर काढायचं. फार लक्षात ठेवायचं की ही एक वैचारिक प्रक्रिया आहे. खरं खरं शरीराला सोलणं स्थूल रूपाने इथे अजिबात नाही. जेव्हा आपण पंचकोशांचा विचार करू तेव्हा ते पंचकोशाचा एक एक निराश कसा करायचा किंवा 4 देहांचा निराश कसा करायचा आणि मग त्याच्यामध्ये व्याप्त असलेल्या या आत्म्याला कसं बघायचं, हा संपूर्ण तो विषय आहे. इथे यमदेव एवढंच सांगतात नचिकेताला की हा अंगुष्ठ मात्र पुरुष आहे. अंगुष्ठ मात्र पुरुषाचे 2-3 मंत्र विस्ताराने आपण कठोपनिषदामध्ये बघितले होते. आठवत नसतील तर पुन्हा एकदा जाऊन आपण त्यांचं श्रवण करूया. परंतु आत्मातत्व हा अंगठा एवढं नाही, आपलं जे स्वरूप आहे ते अंगठा एवढं नाही, ती केवळ ध्यानाची किंवा विचाराची एक प्रक्रिया आहे. आत्मा नावाचं तत्व शरीरामध्ये व्यापून आहे, शरीराच्या बाहेर देखील आहे. देश परिच्छेद नाही म्हणून ते सर्वत्र आहे. काल परिच्छेद नाही म्हणून ते सदैव आहे. वस्तू परिच्छेद नाही म्हणून ते समान आहे. सर्वत्र सदा समान असं हे जे आत्मतत्व ते मी आहे असा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. आणि तो अनुभव घेण्यासाठी
हा देह म्हणजे मी नाही, परंतु या देहामध्ये पूर्णपणे व्यापून असलेला आत्मा मी आहे, हा अनुभव घेण्यासाठी एक महत्त्वाचा शब्द इथे यमदेव वापरतात की धैर्येण, फार मोठ्या धीराची आवश्यकता आहे. असं आहे की या प्रांतामध्ये हा जो धीर, हा पेशन्स आत्यंतिक असण्याची आवश्यकता आहे. क्षुरस्य धारा, तलवारीच्या धारदार टोकेवरून चालण्या इतकं हे कठीण प्रांत आहे. धसमुसळेपणा इथे अजिबात चालत नाही. शारीरिक नाही, वैचारिक नाही, मानसिक धसमुसळेपणा, घाईघाई, गडबड गडबड करून या आत्म्याचा अनुभव येत नाही. त्याच्यासाठी हळूहळू ती शांती आपल्याला आपल्या दिवसभराच्या रुटीनमध्ये, दिनक्रमामध्ये कमवावी लागते, विचारांमध्ये कमवावी लागते. मनामधले जे काही अस्वस्थता, बेचैनी आहे ती कमी करावी लागते. आणि धीराने म्हणजे आज पी हळद आणि हो गोरी असा हा प्रांत नाही. आज मी नामस्मरण करायला बसले, 2च वर्षांपूर्वी माझा अनुग्रह झाला, रोज मी 20 मिनिट नाम घेते सकाळी आणि 20 मिनिट संध्याकाळी, अजून माझी काहीच प्रगती झाली नाही. 2 वर्षात काहीही होत नाही. या प्रांतामध्ये एक तप म्हणजे किमान 12 वर्ष सातत्याने जेव्हा मनुष्य प्रयत्न करतो तेव्हा हळूहळू त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला दिसायला लागतात. जुने आपले संस्कार जितके दृढ असतील तेवढी साधना जेव्हा दृढ होते तेव्हा ते जुने संस्कार क्षीण होतात आणि तेव्हा त्या मनुष्याची प्रगती होते. एखादी व्यक्ती की जी पूर्वसुकृत घेऊनच जन्माला आलेली असते तिला साधनेचे तेवढे कष्ट पडत नाही, परंतु आपलं पूर्वसुकृत तेवढं नसेल तर मग साधना तेवढी आपल्याला तीव्रतेने करावी लागते. आणि अशा प्रकारे प्रदीर्घ ही साधना करण्यासाठी आत्यंतिक धीराची आवश्यकता आहे. तो धीर बाळगून सांभाळून जर आपण या प्रांतामध्ये साधना केली तर मी देह नसून मी ब्रह्म आहे हा अनुभव आपल्याला येईल. आणि अनुभव आल्याच्या नंतर त्या जीवनमुक्तीचं खरं वैभव आपल्याला अनुभवता येईल. बघा, जीवनामध्ये कुठलीही गोष्ट एक आहे शाब्दिक स्तरावर कळणं आणि दुसरं आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव येणं. सूर्यनमस्कार घालण्याचे फायदे, 108 सूर्यनमस्कार घालण्याचे फायदे रोज मी वाचले. ते 108 सूर्यनमस्कार घालण्याच्या फायद्यांची 108 पारायणं केली. नुसती पारायणं नाही केली तर त्याच्यावर 108 प्रवचनं केली, ती लोकांना समजावून सांगितली. नुसती प्रवचनं नाही केली, त्याच्यावर 108 लेख लिहिले, त्याच्यावरती फार मोठं रिसर्च केलं, PhD केली. एवढं मोठे काहीतरी मी बेनिफिट शोधून काढले की मला भारतरत्न मिळालं. हा सगळे व्याप मी केले, हे सगळे उपद्व्याप मी केले, पण प्रत्यक्ष माझ्या जीवनात जर मी एकही सूर्यनमस्कार घातला नाही तर या सगळ्या शाब्दिक चर्चेचा, प्रवचनांचा, लिखाणाचा मला काय उपयोग झाला. याच्या उलट एखादी व्यक्ती असेल की तिने हे सूर्यनमस्काराचे बेनिफिट्स वाचले सुद्धा नाही, तिने हे लोकांना समजावून सांगितले नाही, तिने कुठलाही लेख लिहिला नाही, पण तिने उठून जर रोज 108 सूर्यनमस्कार घातले तर त्या व्यक्तीला त्या सूर्यनमस्कार केल्याचा फायदा होईल. तेच या प्रांतामध्ये आहे की आतापर्यंत आपण कठोपनिषदामध्ये जी काही केली ती सगळी एक शाब्दिक चर्चा होती, परोक्ष ज्ञान होतं. त्या परोक्ष ज्ञान आपण जास्तीत जास्त स्पष्ट करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असं आहे की जेव्हा जेवण करून माणसाचं पोट भरतं तेव्हा काही काळ जे आपण अन्न ग्रहण केलेलं आहे ते पचन होण्यासाठी काही काळ द्यावा लागतो. तसं जे काही आपण श्रवण केलेलं आहे ते डायजेस्ट होण्यासाठी, ते असिम्युलेट होण्यासाठी, इंटरनलाइज होण्यासाठी, जे आपण ज्ञान आत्तापर्यंत श्रवण केलं ते पचण्यासाठी सुद्धा आपल्याला काही काळ द्यावा लागणं आवश्यक आहे. त्यामुळे असं एकापाठोपाठ एक अभ्यास करत सुटणं, एकापाठोपाठ एक हातात ग्रंथ घेणं, याच्यापेक्षा जो ग्रंथ आपला आत्तापर्यंत व्यवस्थित ऐकून झाला, वाचून झाला, समजावून आपण घेतला, त्या ग्रंथावरती आता याच्या पुढचे काही दिवस आपण शांतपणे बसून मनन करू. लेट अस रिफ्लेक्ट बॅक अपॉन द टीचिंग्स. कुठले मंत्र झाले, त्याच्यामध्ये काय बारकावे होते, यमदेवांनी काय सांगितलं, नचिकेताचे काय गुण होते, साधना कशी करायची, या सगळ्या गोष्टी आता पचनी पडणं आवश्यक आहे, डायजेस्ट होणं आवश्यक आहे. म्हणून श्रवणाचा भाग झाला. आता याच्या पुढे जो आहे तो मनन आणि निधिध्यासनाचा फार मोठा टप्पा आपण सगळ्या साधकांनी आपापल्या स्तरावरती निष्ठेने, नेमाने करणं आवश्यक आहे. तो आपण सगळेजण करू असा एक सदिच्छा इथे व्यक्त करते. संत कबीरांचा एक दोहा आहे की लिखा लिखी की है नहीं, देखा देखी बात. हे केवळ लिखापडीच्या गोष्टी नाहीत तर देखादेखी म्हणजे प्रत्यक्ष पाहण्याच्या, अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. दुल्हा दुल्हन मिल गए तो फीकी पडी बरात.
जेव्हा दुल्हा दुल्हन एकत्र येतात त्याच्यानंतर बाराचं काही काम राहत नाही. तर हा जो काही आपण इथे अभ्यास केलेला आहे तो त्या बारात सारखा आहे. त्याचा खरा उपयोग केव्हा होईल? जर जीव आणि शिवाचं लग्न झालं तर याचा उपयोग आहे. ते लग्न झालं नाही तर मग रामकृष्ण हरी. कठोपनिषदाचा जो अंतिम मंत्र आहे बघा, यमदेवाचं सगळं आता प्रबोधन संपलेलं आहे, परंतु अंतिम मंत्र हा उपनिषदाचा मंत्र आहे, श्रुती मंत्र आहे. या उपनिषदाचे जे द्रष्टे ऋषी होते त्यांच्याकडून, त्यांच्या माध्यमातून या मंत्राची रचना झाली असं म्हणता येईल आपल्याला. अंतिम मंत्रामध्ये म्हटलेलं आहे, मृत्युप्रोक्ताम नचिकेतः अथ लब्ध्वा विद्याम एताम योगविधिं च कृत्स्नम ब्रह्मप्राप्तो विरजः अभूत विमृत्युः अन्यः अपि एवं यहवित अध्यात्मम एव. मंत्राचा अर्थ आहे, यमदेवाने दिलेली ही विद्या आणि संपूर्ण योगविधी यांचे अनुष्ठान करून, आचरण पूर्ण करून नचिकेतास ब्रह्मभाव प्राप्त झाला, ब्रह्मप्राप्तो. तसा होऊन तो विरजहा म्हणजे धर्माधर्मरहित आणि विमृत्युः म्हणजे मृत्यूहीन होऊन राहिला. आणि पुढे एक सुंदर आश्वासन इथे दिलेलं आहे, या उपनिषदाने आपल्याला दिलेलं आहे की जो कोणी हे अध्यात्म तत्व असेच जाणून घेईल तोही त्याचे सारखाच होईल. म्हणजे कोणासारखा? तर नचिकेतासारखा. कठोपनिषदामध्ये एक महत्त्वाची इथे गोष्ट या उपनिषदाने ऋषींनी आपल्याला सांगितली आहे, या श्रुती मंत्रांनी आपल्याला सांगितलेली आहे की एवढा सगळा श्रवण झाल्याच्या नंतर नचिकेताने त्याचं जे काही अनुष्ठान आहे ते केलं. यमदेवांनी ह्याच्यामध्ये प्रबोधन पूर्ण केलं. आत्मा नावाचं तत्व काय आहे, त्याच्या अनुभूतीसाठी पूर्वतयारी कोणती आवश्यक आहे, योगविधी म्हणजे अनुभव घेण्याच्या प्रक्रिया कोणत्या आहेत, त्याच्यासाठी मध्ये अनेकानेक रथासारखं रूपक वगैरे रचून यमदेवांनी वर्णन केलं. सांगोपांग या आत्मविद्येचं वर्णन केलं. ते ऐकून श्रवण मनन आणि निदिध्यासन करून नचिकेताला ब्रह्मभाव प्राप्त झाला, प्रत्यक्ष तो अनुभव आला. मग तुम्ही म्हणाल की आता जे काय झालं ते यमदेव नचिकेताचं झालं, माझं काय, म्हणजे मला काय फायदा आहे याच्यामध्ये? तर आपल्याला हे आश्वासन आहे दिलेलं या मंत्राने की जो कोणी हे अध्यात्म तत्व नचिकेताप्रमाणेच पूर्वतयारी करून, साधना करून स्वतः अनुभवेल तो देखील त्या नचिकेतासारखा स्वतः अमर होईल. आणि हे आश्वासन दिल्याच्या नंतर ह्या संपूर्ण उपनिषदाच्या शेवटी भगवान शंकराचार्यांनी एक अतिशय हृदयस्पर्शी एक छोटंसं वाक्य संबंध भाष्य लिहिलेलं आहे. भगवान शंकराचार्य म्हणतात, या 18व्या मंत्राच्या नंतर उपनिषदाचा प्रत्यक्ष अंत होण्याच्या आधी भगवान शंकराचार्य म्हणतात की अथ आता शिष्य आचार्य योहो, शिष्य आणि आचार्य या दोघांच्याकडून प्रमादकृत अन्यायन म्हणजे शिष्य अथवा आचार्य या दोघांच्याही कडून चूक अथवा अन्यायाने, प्रमादकृत अन्यायन विद्याग्रहण प्रतिपादन निमित्त दोष या विद्येचे, आत्मविद्येचे ग्रहण वा प्रतिपादन करताना चूक अथवा अन्यायाने निर्माण होणाऱ्या सर्व दोषांची प्रशमनार्थेयम शांतीही उच्यते. या सगळ्या दोषांची निवृत्ती अथवा शांती होण्यासाठी आपण आता शांतीपाठ करूया. काय म्हणतात आचार्य की संपूर्ण आत्मविद्येचं जेव्हा प्रबोधन होतं तेव्हा प्रबोधन करताना प्रबोधन करणाऱ्या आचार्यांकडून आणि ग्रहण करणाऱ्या शिष्यांकडून चूक होण्याची शक्यता आहे, प्रमाद होण्याची शक्यता आहे. असं बरेच वेळेस होतं की आचार्यांना काहीतरी सांगायचं असतं ते सांगितलं जात नाही, जे सांगायचं नाही ते बोललं जातं, जो शब्द विचारत नाही तो शब्द बोलला जातो. अशी चूक आचार्यांच्याकडून होऊ शकते. हे कोण म्हणतंय याला महत्त्व आहे. हे स्वतः भगवान शंकराचार्य म्हणतायत, ज्यांनी संपूर्ण प्रस्थानत्रयीवर भाष्य केलं, ज्यांनी संपूर्ण केवलाद्वैताची प्रस्थापना केली. ते म्हणतात की शिकवणाऱ्या आचार्यांच्याकडून चूक होणं शक्य आहे, ग्रहण करणाऱ्या शिष्याकडून चूक होणं शक्य आहे. आणि अशा प्रकारे जर असे काही चूक, असे काही दोष या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये झाले असतील तर त्या सगळ्या दोषांचं प्रशमन होण्यासाठी, ते सगळे दोष निवृत्त आणि शांत होण्यासाठी आपण सगळे मिळून आता शांतीपाठ करूया. कठोपनिषदाचं प्रबोधन इथे पूर्ण झालेलं आहे, समाप्त झालेलं आहे. आपल्यावरती
हे अशा प्रकारचा एखादा प्रकल्प सुरू होऊन तो पूर्णत्वाला जाणं याच्यासाठी ईशकृपा असावी लागते. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण, भगवान यमदेव, नचिकेत, भगवान शंकराचार्य, आपले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका आणि आपल्या आचार्य परमपूज्य मंदाताई गंधे या सगळ्यांच्या आशीर्वादाने, या सगळ्यांच्या कृपेने हा उपक्रम पूर्णत्वाला गेला. आपण सगळेजण त्यांना विनम्र अभिवादन करू. आणि जसं इथे आपल्याला आचार्यांनी सांगितलं, आपल्यापैकी आज जे कोणी श्रोते इथे उपलब्ध आहेत, सर्वांनी आपापल्या जागी, आपापल्या घरी डोळे बंद करून व्हिडिओ ऑडिओ बंदच ठेवा, परंतु शांतीपाठाचं मोठ्याने पठण करा. मी आता शांती मंत्र म्हणणार आहे आणि या शांतीपाठाबरोबरच सगळ्यांनी आपापल्या मनात हा शांतीपाठ म्हणूया आणि कठोपनिषदाची आज इथे सांगता करूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. तत्सत.